अरे यांच्यात दम नाहीये, माणसं घरी बसले आणि बायका पुढे पडतात. तर ही ठाण्यामधली दृश्य आहेत, ठाण्यामधली सध्याची स्थिती आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे आता आपल्यासोबत आहेत। संदीप देशपांडेजी, घडलेला प्रकार आपल्या समोर आहे। आपणच म्हणाला होतात की शिवसेनेने, ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवात केली, आपण त्याचा शेवट करू। या घटनेबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया? मुळात विषय असा आहे की आता मी थोडा बाहेर आहे, त्यामुळे मला व्हिज्युअल्स वगैरे काही दिसत नाहीत। पण मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही सन्माननीय राजसाहेबांना टार्गेट करता, तर महाराष्ट्र सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणारच आहे। गडकरी रंगायतन परिसरामध्ये जो प्रकार झाला त्याचं आपण समर्थन करताय? म्हणजे नाही, कालच्या गोष्टीचं समर्थन करतायत का ते? पहिला तो प्रश्न त्यांना विचारायचा, मग मी उत्तर देणार त्याचं। पण याच्यापुढे असाच संघर्ष राजसाहेबांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकणार आणि त्याचं समर्थन संजय राऊत सकाळी करणार की ते आमचं नाहीये, आमचा काही संबंध नाही। तुमचा जिल्हा प्रमुख असणार आणि तुम्ही बोलणार आमचं नाहीये करायचं, आणि नंतर मग म्हणायचं की आमचं काही नाही त्याच्यात। असं नाही होऊ शकत ना। पण यापुढे या दोन्ही पक्षांमध्ये असाच संघर्ष बघायला मिळेल आपल्याला? नाही, मला माहित नाही काय झालं एक्झॅक्टली ते, पण महाराष्ट्र सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही होणार होती, ती झाली। आता गडकरी रंगायतन परिसरात काही बांगड्या फेकण्यात आल्यात आणि शेण फेकण्यात आलंय उद्धव ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर। नाही, मी तुम्हाला, जर तुम्ही राजसाहेबांवर सुपाऱ्या फेकणार आणि तुम्ही बोलणार की आमचा काही संबंध नाही, तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक येणार। यापुढे अशीच प्रतिक्रिया येत राहील असा अर्थ या आपल्या वाक्यातनं काढायचा का? असं आहे, क्रियेची प्रतिक्रिया होते, जर क्रिया होत राहिली तर प्रतिक्रिया होत राहणार। धन्यवाद संदीप देशपांडेजी, आपण